बघा काय भरला आता बघा मस्त मस्त तयार होऊन इले डेकोरेशन बघ किती छान आहे घर बघा डोंगरावर आवरती डोंगरात मजबूत बुरुज बांधलेलो पण मस्त हवा येता समोर समुद्र समोरचं सीन दाखवले तर तुम्ही चाट पडशाल भारी एकदम। नमस्कार गावाल्यानू बरे आहेस ना। मी बघा आता खय आमच्या विरातल्या पुलावरती म्हणजे आमच्या विरवाडीच्या पुलावर इलं आता म्हणजे मी विरात इलं आता तांबर्डेकसून। तर आज बघा मी आज चाललंय आनंदवाडीचं सप्तहाना थंय चाललंय मस्त तुमका आज सप्तभोग गावणारा आनंदवाडीचं। पावसान चालू केल्या ना अचानक आता येऊन गेली एक सर पावसाची अचानक कधी पण येता आणि आता ऊन पडला बघा तरी मध्ये मध्ये लागता जोराचो। काल पण ऊन होता भरपूर आणि संध्याकाळी लागलो तर आता हे पावसाचे दिवसच सध्या त्यामुळे आता काय बोलणार आता जाऊया तरी पण आपण आता मस्त से सप्तो आनंदवाडीचो हरिनाम सप्तो तर ते आता विठ्ठल रखुमाईच्या देवळात जातोय मस्त या बघा तयार झालंय आणि ते माझी मैत्रिणी पण भेटणार होती त्यांना पण तुमका भेटवीन म्हणजे आमच्या विरातले वगैरे दिलेले आहेत ते। आता बघू पाऊस नसलो तर काढू गावात व्हिडिओ तर बघत राहा माझे व्हिडिओ या पुढचे पण आणि येऊ पण पूर्ण बघा व्हिडिओ आणि चॅनलवर नवीन असल्यास तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबू का विसरू नको। आमच्या हय विरातूर सड्यावरती ना व्हाळ पण थंय पण जाऊचा तुमका तो पण व्हिडिओ गावात बघू का व्हाळाचो म्हणजे पाणी पण भरपूर इला असती सध्या कसा पाऊस जोरात चालू आहे ना सध्या मग पावसा हे व्हाळा का पाणी जोरात येता हौर मी तुमका तो पण दाखवीन सड्यावर गेल्यावरती। आणि सध्या कसे वानाचे पण मासे गावतात हय खाऊ का तर बघू काढताना वगैरे मिळालं तर वानाचे मासे ते पण आपण बघूया व्हिडिओ या पुढे। आता कोण गरवणारे पोर नाही आहेत नाही तर गावातले मासे पकडू काय येतात हय गरव का घरी घेऊन मस्त मासे गावतात हय पुलाच्या खाली असतात ना आता सध्या पावसाचं पाणी वाढलं की मासे येतात भरपूर मग ते गरवणारे संध्याकाळचे असतात। आणि ह्यो बघा पाठीमागे माझ्या रस्तो ह्यो मोंडासून येता मोंड बापर्डे वानिवडे थैसून तर आता आमची गाडी गेली आहे दुपारची बापर्डे गाडी 2 वाजता जाता म्हणजे 1:30ला देवगडसून सुटता हय 2ला येतं आणि ती वर गेली आहे ती आता फिरून येत बापर्ड्यासून त्या गाडीने मी आता जाणार देवगडात। आता बघूया अजून तर काही इली नाही पाऊस इलो तर पुन्हा भिजवून टाकीत बघा धावत धावत इलं गाडी येत म्हणून पण गाडीच नाही अजून इली केस पण सोय इंसरलंय नाही पुन्हा गाडी गेली तर गाडी नाही ना एकच गाडी आहे दुपारची देवगडात जाऊ का तर कधी येता काय माहिती। चल देवगडात गाडी इली ही बघा बापर्डे देवगड यांनी देवगडात जाऊया गर्दी नाही गाडी इथून खाली या। पाणी बघा काय भरला आता येतात वाहन लाव का बघा काठीव दिसतात ना आता हे बघा पोचले मी स्टँडवरती आता इथून खाली चालत जाऊचं आनंदवाडीतून जाताना तुमका दाखवते काय काय लागतात आणि उद्या येणार आपण सकाळी कारण रात्री पण भरपूर प्रोग्राम असतात ना थंय आनंदवाडीतून मंदिरात तुमका दर्शन पण मिळात विठ्ठल रखुमाईचा। तुमका आता स्टँड दाखवते आता गाड्या नाहीत सध्या वाटा लागलेले ही बघा एक गाडी इली हे आमचा ST स्टँड देवगड मस्त स्वच्छ आहे तसा बरीच लोक आहेत बसलेली गाड्यांसाठी विद्यार्थी शाळेचे कॉलेजचे शाळेचे जातात वाटतात रेटच्या गाडी नव्हतं हे सगळे कॉलेजचे असणार पोरा बिरा। हे मस्त एक झाड आहे पण बसतात बरीच लोक। ह्या बघा आमच्या मामाचं दुकान आतमध्ये पण एक स्टँडच्या आतमध्ये मामी बसली आहे वाटतं हाय कशी आहेस चल खाली जाऊया सप्त्याक नाही तुका बरा वाटला
मामा थंय या बसलो हा दुकानात सप्त्याक जातोय. काय काय लोक काल पण गेली आहेत सप्त्याका. टाइम चालू असतात आजचा दिवस आणि उद्या दुपारपर्यंत वाटतं. आता हे या रस्त्यान खाली जाऊया. आता तेवढी माणसं नाही आहेत बघा चलत, पण हय कायम वर्दळ असतात या रस्त्यावरती, चालत असतात माणसं. आणि हय तर मच्छीवाले पण भरपूर असतात बसलेले विकू का. आता सप्त्यामुळे वाटतं कोण नाही, आता आनंदवाडीतलेच असतात ते वाटतं मच्छीवाले बऱ्याच वेळा हय विकू का. आता काय चालू आहे मासेमारी काय माहीत नाही पावसातून, तर बघूया आपण जाऊन खाली गेल्यावर समजत. समुद्राजवळ त्या बघा हे लिहिलेला, हे असं पुढे जाता किल्ल्यात रस्तो. आणि हय उजव्या बाजूक वळल्यावरती आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ हरिनाम सप्ताह सहर्ष स्वागत करीत आहे. हय लिहिलं आहे बघा आनंदवाडी आणि आनंदवाडीची जेटी. म्हणजे ह्या रस्त्यान आपल्याला जाऊचा खाली. चला जाऊया हळूहळू चालत चालत, पाऊस नाही तोपर्यंत. ह्यातूनच घरा दिसतं ती बघा. हैसून ये उतार बघा डेंजर आहे जरा, डायरेक्ट खाली येता सरकन. पावसात तर जरा बाबा भीतीच, स्लिप वगैरे होची. हळू चालवची लागणार हैसून गाडी. ती बघा हैसून दिसता जेटी. डॉलर ढाकून ठेवल्यानी आहेत नाहीसा वाटतं, मच्छीचा बंद आहे सध्या. हाय पण हौर इलोस वाटतं पाण्यात. आवाज येता बघा मंदिरातल्या गाण्याचं, सप्तो चालू आहे. हे बघा आपण आता पोचतो मंदिराजवळ. मस्त डेकोरेशन केले आणि सर्व भरपूर दुकानं पण लागली आहेत, हार वगैरे विकणारे. समोर मंदिर आपल्या. रात्री तर अजून छान दिसत सर्व लाइटिंग. हे बघा मस्त तुळशीचे हार करून लावल्यानं, आणि हे ओट्या वगैरे पण सर्व विकू का ठेवलेले. आजी पण इलिया घेऊ का ओटी. हे पिशवेत भरून ठेवल्याने वाटतं ओट्या, रकुमाईचे भरू का. काकींचे सर्व फुलांचे हार वगैरे आहेत मोठे मोठे. तर आपण तुळशीचे हार घेऊया 2, विठ्ठलाला आवडतात ते. आणि ओटी काय आणलेली आहे घराकडून. कसं अरे हार हार 20 रुपये, 20 रुपये एक. हाय हे बाबा ऐसून उजेड नाही येत, थांबा ऐसून काढतोय. हे बघा मस्त. हाय ओळखत लाजता बघ असं. चला घरात जाऊया गयाच्या. छोटंसंच घर आहे मस्त. आणि या मंदिराच्या बाजूकच आहे बघा, या मंदिराच्या एकदम बाजू. बघा गया मी यांच्याने गेले आता मालवणकरांकडे. आमच्या विराटला गया या माझी मैत्रीण एका दिलेला मालवणकरांकडे. आवाज येता काय बघा तुमका, कारण ढोल जोरात वाजतं. चालू आहे ना कार्यक्रम सर्व आहे सप्त्याचं. भरपूर करंजे बनवल्यानं कळलं गो. 8 किलो हा खाऊ किंवा खाऊ. म्हणजे मदत करून येतात ना गावात. गावात येतं आजूबाजूची येतं मदत करू का. आता आम्ही जातो खय बघू का, तुमचं पण दाखवतोय कार्यक्रम चालू असते बघा. आता मैत्रिणीच्या घरा गेलेलं आहे मध्ये. आधी तयारी सर्व चालू आहे त्यांची. आता ताजा पाणी आणल्यानी, आणि आता बरीच माणसं येतील ना, त्यामुळे सर्व जेवण वगैरे पण करता. तर आता मंदिरात जाऊया. चालू आहे त्यांचं पारो वगैरे ह्याच्या स्थानिक लोकांचं. आणि बरीच लोक पण इली आहेत. आता गर्दी होत वाटतं 5 वाजल्यापासून ते सांगतात गर्दी होईल जोरात. लांबपर्यंत लाईन असता. तर आपण पाया पडून येऊया लवकरच. आणि भरपूर प्रोग्राम पण त्यांचे असतात, ते सगळे तुमका बघूक मिळणार त्याच्या पुढे. म्हणजे उद्या दहिकालो वगैरे असता, विष्णूचे अवतार सर्व दाखवतात त्याच्यामध्ये. आणि भरपूर मजा असतं सर्व यांच्याकडे. तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण, आणि पुढचे पण येणार आहे. चला आता मंदिरात जाऊया. हे बघा लोक भरपूर जमली आहेत. घायसून पूर्व वाढो वरती गेल्यावर. चला आतमध्ये जाऊया.
आज काही केळी बांधलेली बघा वरती. चला जाऊया मंदिरात. बघा मस्त मस्त तयार होऊन इले आज. डेकोरेशन बघ किती छान आहे. आणि दोन्ही बाजू बघा गरुड. आणि हे लाईव्ह प्रक्षेपण पण चालू आहे. थोडीशी गर्दी आहे बघा. बघा किती प्रसन्न वाटतं वातावरण. छान एकदम. आपण आता पोहोचलो गाभाऱ्यात. दर्शन घेऊया. महिलांची थोडीशी गर्दी आहे. चला वरती बघा सुंदरसं चित्र आहे. विठू माऊली लिहिल्याने किती सुंदर बनवल्याने छान. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. प्रसाद देतात. चला आपण प्रसाद घेऊया. करतात मंदिरात भजन. आता थोड्याच वेळात चालू होईल. मी बसलो आहे मंदिरात भजन ऐकू का. भजन चालू झाला बघा. माझी मैत्रीण प्रज्ञा दमून इली आता पाऱ्यासून नाचून. झाला गो नाचून. मस्त भारी एकदम जोश मध्ये नाचत होतास. मी पहिल्यांदाच इलं. लहानपणी एकदा इलं होतं पण तेव्हा एवढं नाही समजायचं काय.
दिलेली आहे. कोयन्यांकडे हा कोणतरी औरंगाबादचा देऊळ. आहे ना लग्नाच्या albumमध्ये तिचा फोटो आहे. हा तेव्हा त्या दिवशी ते album आणले ना, हा हा तेव्हा मी बघितलं. करंजी खाऊ घेवा करंजे बनवल्याने आता सगळ्यांकडे करंजे असतात ना हा, सप्त्या का हा, देवळात ना पण देतात. हा देवळात म्हणजे सगळ्यांना असे 25-25 खोके देतं. म्हणजे ते 2-2 करंजे घालून असताना प्रत्येक घरातला दिलेलं. हा हा याचं घर बघा डोंगरावर आवरती डोंगरात मजबूत बुरुज बांधलेलो आहे. बरोबर. पण मस्त हवा येत हा समोर समुद्र समोरचं सीन दाखवले तर तुम्ही चाट पडशाल भारी एकदम समुद्र समोर एकदम मस्त वाटतं सीन दाखवते तुमका समोरच्या कॅमेऱ्यात झाडं बघा मस्त वाटत नारळाची ही यांची आनंदवाडी आहे ना सगळी दिसताय सून पूर्ण आनंदवाडी. तो किल्ला समोरचा. हो ना हा, त्या किल्ला आहे तो समोरचा. आणि हा. कणसा पडवला त्या साईडला. हा या तो बाजूला डोंगर. दिसतं. ही जेटी दिसता ना समोर हो. आम्ही गेलो होतो आणि त्या लाईट हाऊस फणसा पडव ना कणसा पडवला. हा हा ते गाव अगं, काय भारीच हवा लागता अरे बघा आता माझ्या मैत्रिणीने प्रसाद बनवला ना म्हणजे आम्ही दोघांनी मिळून आता मंदिरात देऊ का चाललो